ही ज्ञानाची भूक आहे, बरोबर आहे की नाही. आपल्याला आता समजा एक केक आणला मी तुमच्या समोर. काय आणला? आता मोठा लट केक आणलाय आणि त्या केक मधलं नाही का कोणाकोणाला वाटण की मला जास्त द्यावं मॅडमनी. हा वाटण ना. ऐका मग ते केक खायला कसं वाटण. आता कसं काय हात वर आला होय. बिबट्याचा वाघ बघा बरं आता कसं काय हात वर आलाय. तेव्हा तर हातच वर करत नव्हता आहे ना. हा तुला पण वाटतंय ना की मला नाही का केक जास्त द्यावा मॅडमनी. हा मग ती भूक असते आपली नाही का. ते आपल्याला वस्तू आवडते, भूक असते आपली. तर मला एक सांगा, खाली करा हात आता सगळ्यांनी. ती आहे पोटाची भूक आणि ही आहे ज्ञानाची भूक. मग ज्ञानाची पण भूक लागली पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. मला हे आलं पाहिजे म्हणून आपण कसं डोळे त्याच्याकडेच पाहिजे, आपले फळ्याकडेच. मॅडम असतील, सर असतील, शिकवताना त्यांच्याकडेच बघायचं सारखं. आपले कान, डोळे, लक्ष सगळं कुठं पाहिजे? सरांकडे, मॅडमकडे, बरोबर आहे की नाही. आणि आपली ज्ञानाची भूक भागवायची. कळालं का? आपल्याला अन्नाची भूक लागते का नाही. हां चॉकलेट खावं वाटते, बिस्किट खावं वाटते. केक म्हटलं तर केक तर लईच आवडते बाबा आम्हाला, आहे की नाही. केक तर भयानकच आवडते. मग जर समजा मी अचानक खूप मोठा केक आणला तर तुम्हाला सगळ्यांना वाटेल की मॅडमनी मला थोडं जास्त दिलं पाहिजे केक, है ना. वाटेल की नाही. तसं तुम्हाला असंही वाटलं पाहिजे की मॅडमनी सगळ्यात जास्त प्रश्न मलाच विचारले पाहिजे आणि मला सगळ्यात जास्त आलं पाहिजे, असं वाटायला पाहिजे की नाही तुम्हाला. हां सागर वाटलं पाहिजे ना. मग त्याच्यासाठी तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. मग सारखं म्हणते अरे मागं म्हणारे तुम्ही नाही का तोंडच नाही उघडत. तसं केल्यावर मग तुम्हाला कसं येईल. हां आणि तेच जर मी असं केक घेऊन तुमच्या तोंडापाशी आले तर तुम्ही काय करताल, पटकन तोंड वर करताल, असं आ करताल. करताल की नाही तुम्ही आ करून. हां वाचायला तोंड उघडत नाही पटकन, पण तुम्हाला जर केक दिला तर खायला तोंड उघडन की नाही. उघडन की नाही तोंड. कोणाकोणाचं उघडन रे. आणि कसं उघडन सांगा बरं. म्हणतान का तुम्ही का नुसतंच तोंड आ करताल. हा ज्याचं मोठं तोंड होईल ना त्याला दिलं जाईन बघा. बापरे बघा झमडीचं तोंड तर किती मोठं झालंय. वा वा वा. आणू आपण एक दिवस केक पण आणू तुम्हाला खायला. पण एक गोष्ट आहे, तुम्हाला खाण्याची जशी भूक लागते ना, बस करा ना आता तोंड बंद करा. अन्नाची जशी भूक लागते ना तुम्हाला, तशी ज्ञानाची भूक लागली पाहिजे, ज्ञान मिळवण्यासाठी, बरोबर आहे. आता अंकवाचनामध्ये ना सगळ्यात फास्ट जे असेल ना त्याला जास्त केक देणार आहे मी. कळालं का. अंकवाचन जे पटपट करेन ना त्याला. ठीक आहे चला आता मग घेऊया अंकवाचन आपण. ओके.